राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 20 जुलै या दिवशीचं चिंतन. या जगात त्यागाशिवाय सुख नाहीच. काहीतरी दिल्याशिवाय सोडल्याशिवाय या जगात काही मिळत नाही हे सत्य आपल्याला सगळ्यांना पूर्ण अनुभवाचं आहे. अगदी किरकोळ गोष्ट असली तरी त्यासाठी वेळ खर्च करून पैसा खर्च करून आळस सोडूनच ती करावी लागते. आपण जेव्हा दूरच्या सुखाच्या आशेनं सध्याचं शांत आणि स्थैर्य आयुष्य बदलून खटपट करतो तेव्हा सद्य परिस्थितीचा त्यागच नव्हे का? त्यागाशिवाय मिळणाऱ्या गोष्टींचं महत्त्व वाटत नाही. ही गोष्ट खरी. विनासायास काहीही न गमावता मिळणाऱ्या गोष्टींची किंमत वाटत नाही. हे आपण नेहमीच्या व्यवहारात पाहतोच की जाऊ दे गेलं तर, कुठं आपण त्यासाठी काही केलंय अशी भावना राहतेच. त्यागात शांती निरंतरम असं गीतेत सांगितलंय. शांती हवी असेल तर सर्व वासनांचा विकारांचा त्याग करायलाच हवा. मी वाटेल तसा वागेन आणि तरी मला मनाची शांती मिळाली पाहिजे असं होऊच शकत नाही. वासना विकार यांच्या आवेगाच्या लाटा जोपर्यंत मनसरोवरात उठताहेत तोपर्यंत शांत असा जलाशय कसा अनुभवाला येईल? याच्यामागे मला असं वाटतं की विश्वाच्या रचनेचं कारण असावं. संपूर्ण विश्व जेव्हा निर्माण झालं तेव्हा त्यात ठराविक गोष्टींचा साठा निश्चित केला गेला असावा. आपण जाणतो की शक्ती किंवा पदार्थ यांचं रूपांतर होऊ शकतं. नवीन निर्मिती करता येत नाही. टोमॅटोपासून सार बनवता येईल, ते टोमॅटोचं रूपांतर आहे. नवी निर्मिती नाही म्हणून विश्वाच्या कार्यकारण भावामध्ये अशी योजना आहे की एक वस्तू, एक तरंग, एक भावना टाकल्याशिवाय दुसऱ्या वस्तूचा परिस्थितीचा लाभ मिळत नाही. काय टाकायचं आणि काय घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवण्याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. सिनेमाला जाऊन होणाऱ्या आनंदाचा त्याग केल्याशिवाय कीर्तनाला जाण्याचा, ऐकण्याचा आनंद मिळू शकत नाही. कारण काळ आणि अवकाश यांनी आपण बांधले गेलेलो आहोत. म्हणून माणूस काय निवडतो याच्यावर त्याच्या भावी परिस्थितीचा अंदाज येतो. आता काय टाकायचं हे कळलं तर पुढच्या उज्ज्वल भवितव्याची आशा आहे. सांसारिक सुखातलं मन काढून घेऊन ममत्वाचा त्याग केल्याशिवाय आंतरिक समाधान आणि ईश्वर साक्षात्काराचं सुख मिळणार नाही. हे लक्षात घेऊन ममत्वाचा त्याग केला तर मिळणाऱ्या मोकळ्या वेळात साधन करता येईल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.